नमस्कार मित्रांनो, मी विशाल वाळे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरले होते, परंतु काही महिलांचे अर्ज हे अपात्र करण्यात आले आहे. कारण त्यांचे अर्ज एकतर चुकले असेल किंवा त्यांचे एखादे डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असेल, त्यामुळे त्यांचे अर्ज हे बाद करण्यात आले आहे. तर त्यांना एडिट ऑप्शन कधी येणार, तसेच कोणत्या महिलांना 4,500 रुपये हे मिळणार आहे आणि अर्ज भरण्याची मुदत ही किती तारखेपर्यंत ठेवण्यात आली आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला अर्ज भरण्यासाठी ही किती मुदतवाढ देण्यात आली आहे तर तुम्ही ते बघू शकता. माहे सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाईसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत तुमचा अर्ज हा भरून घ्या. तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच 4,500 रुपये हे कोणत्या महिलांना मिळणार, तर ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या आत अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज हा पात्र झालेला आहे, त्या महिलांना आता 15 तारखेनंतर 4,500 रुपये हे मिळणार आहे. तसेच अर्ज अपात्र झालेल्या महिलांना एडिट ऑप्शन हा कधी येणार आहे, तर त्या महिलांना एडिट ऑप्शन या महिन्यामध्येच पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे, असे बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी सांगितले आहे. तर तुम्ही एडिट ऑप्शन आल्याबरोबरच तुमच्या अर्जाची ही त्रुटी काढून घ्या. जे तुमची माहिती चुकली आहे ती माहिती बरोबर करून, तसेच तुमचे जे डॉक्युमेंट अपलोड करायचे बाकी आहे ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्या आणि तुमचा अर्ज त्रुटीतून लवकरात लवकर काढून घ्या. कारण 15 तारखेनंतर लाडकी बहीण योजनेचा परत तिसरा टप्पा हा वाटप करण्यात येणार आहे. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती. ही नक्की तुम्हाला उपयोगी पडेल अशी मी आशा करतो. तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.